मस्त जगा, तुलना करू नका. मृत्यूपूर्वी प्रतीक्षा पाटील यांनी लिहिलेल्या भावनिक पोस्टने अनेकांना अश्रू अनावर. आज माझ्याकडे काय नाहीये, गाडी आहे, बंगला आहे, पती क्लास 1 अधिकारी आहे. मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे मैत्रिणींनो, मस्त जगा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा, तुलना करू नका. मृत्यूपूर्वी काही तास अगोदर समाज माध्यमांवर लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे. 28 वर्षीय प्रतीक्षा पाटील यांची या विवाहितेचा कर्करोगाने दुर्दैवी अंत झाला. गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी लढा सुरू होता. वडील मनोज आत्माराम पाटील हे गटसंस्थेचे पतसंस्थेचे माजी अध्यक्ष होते. प्रतीक्षा यांचे शिक्षण MA DED होते. त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. कुसुंबा तालुका जळगाव येथील प्राथमिक शाळेमध्ये त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेल्या त्यांची ही भावनिक पोस्टने जिल्ह्यात ही सर्वत्र व्हायरल झाली. समाज माध्यमांवरील या पोस्टने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या 24व्या वर्षी यावल वन विभागातील वन अधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला. ते जळगाव येथेच वास्तव्यास होते. सुरुवातीला जिभेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले. 3 महिने उपचार सुरूच होते. मात्र त्यानंतर जिभेला गाठ झाली. तपासणी दरम्यान गाठ ही कर्करोगाची असल्याचे निदान झाल्याने अवघे कुटुंब सुन्न झाले. जीव घेण्या आजारालाही त्या सामोरे गेल्या. 20 दिवसांपूर्वी त्यांची जीभ काढण्यात आली. त्यांचे वजन 10 किलोने कमी झाले. आपल्याला आता बोलता येणार नाही याचे दुःखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 20 दिवसानंतर शेवटी मृत्यूने त्यांना गाठले. माझ्या प्रिय सर्व मैत्रिणी, मला जिभेला छाले झाले. जवळपास 3 महिने ते गेलेच नाही. मी डॉक्टर बदलत राहिले. नंतर जिभेला तिथे गाठ तयार झाली आणि ती गाठ होती कॅन्सरची. हो, मलाच. 8 फेब्रुवारीला माझे ऑपरेशन झाले. रेडिएशन थेरपी, फिजिओथेरपी, केमोथेरपी असं सगळं 4 महिने चाललं. आता मी घरी आहे आणि व्यवस्थित आहे. वजन 10 किलोने कमी झाले. ट्रीटमेंट सुरू असताना तर खूप त्रास झाला, पण ते जाऊ द्या. सगळ्यात जास्त नुकसान हे झालं की मला आता आधीसारखं बोलता येणार नाही, कारण जीभच कापली. दुसरा पर्याय नसतो. खूप रडले, खूप पश्चाताप झाला, पण काहीच उपयोग नव्हता. मी वाचले हेच घरच्यांना महत्वाचे होते. हे सगळे मी या करता सांगते की माझ्याकडे काय नाहीये. गाडी, बंगला, सोनं, नवरा क्लास 1 अधिकारी, सगळं आहे, पण मी नसते आज याचा उपयोग काय? आपण स्वतःकडेच दुर्लक्ष करतो. मुलींना, बायकांना सवय असते कंपॅरिझनशिप करायची. छान दिसते, ही श्रीमंत, ही गोरी, मी जाड, ही फिरायला जाते, अशी कपडे घालते, माझी सासू अशीच आहे. खूप असतं आपल्याकडे, पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना, त्याला जीवनाची किंमत कळते. जेव्हा सगळ्यांनी आपल्याकडे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी राहायला शिकलं पाहिजे. चांगले जीवन जगा. आजकाल कोणाचा कोणता दिवस हा शेवटचा सांगता येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचे, आपण काय खातोय याकडे लक्ष द्या. आपल्या पोस्ट मध्ये त्या पुढे लिहितात, मैत्रिणींनो, आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो. आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना, त्याला जीवनाची किंमत कळते. तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा, चांगले जीवन जगा, असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा यांच्या सकारात्मकतेची उजेडवातच मृत्यूने विझवून टाकली. DSP न्यूज लाईव्ह चॅनल कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.